चिडवा चिडवी मित्रामैत्रिणींकडनं, घरच्यांकडनं थोडंसं एक प्रकारचं काय म्हणतात त्याला, की असतं ना की खडा टाकतात, काहीतरी बोलतात पण त्या बोलण्यातनं काहीतरी खडा टाकून जातात. आणि त्या बाबतीत घरचे खूप हुशार असतात. आपलं म्हणजे वेन इट कम्स टू अस, आपल्या घरचे म्हणजे आपले आई वडील, आपले आजी आजोबा, मामा मामी, जे आपले क्लोज फॅमिलीमध्ये येतात ते. सो ते सगळं सुरू झालं होतं. म्हणजे मी हे एक्सप्रेस केलं ह्याचं कारण किंवा मला उमगलं ह्याचं कारण ही लोक बोलत होती हे नाहीये, पण मी सांगतोय की तेही घडत होतं पॅरलली त्या काळात. म्हणजे 2 रील नंतर किंवा इंस्टाग्रामच्या 2 मेसेज नंतर काहीतरी आहे वाटतं, हा मेसेज कॉमन होता. कॉमन. एक्झॅक्टली. जसं तुम्ही आता लव्ह स्टोरी सांगितली तुमची, खूप छान आहे, क्यूट आहे. आणि पुढे जसं जसं आपण जातो, एक एक दिवस जात असतो, जसं आत्तामध्ये तू म्हणालीस, एक वाक्य आत्ता सांगताना म्हणालीस की जसं तू हक्काने ओरडायचीस, मैत्रीतला हक्क त्याला कळायला लागला होता. पहिला वाद पण असतो ना, तो छान असतो की आपलं खटका उडतो. आणि ॲक्च्युली व्हायला पाहिजे नवरा बायको झाल्यानंतर पण त्याला एक लिमिट असतं, त्याचं एक कुठे ते थांबायला पाहिजे, दोघांनी कुठे मर्यादा त्याची बाळगायला हवी ते आपल्याला कळायला लागतं. पण तो जो पहिला वाद असतो ना, रिलेशन सुरू झाल्यानंतर, तो आठवतोय तुम्हाला? मला आठवतोय चांगलाच. पण त्याच्यात काय झालं ना, वाद हा दोन्हीकडनं फ्रिक्शन असतं. मला तेव्हा वाद म्हणतो आपण, तेव्हा त्याच्यात खरं तर चूक होती माझी, त्यामुळे माझ्याकडनं फ्रिक्शन नव्हतं. मी त्या एंडला होतो की जी सरेंडर, कारण लॉजिकली चूकच होती, काही कारण देण्यात काही पॉईंटच नव्हतं. सो मला चांगलंच आठवतंय. असंच म्हणजे तिथे पण इन्क्लुडेड आहेच कन्यादान, असं नाही की ते कन्यादान हा खूप सेपरेट करता येईल असं नाही आहे. आम्ही रात्री एकत्र होतो, म्हणजे आज रात्री आम्ही एकत्र होतो आणि उद्या आम्हाला दोघांनाही सेम कॉल टाईम होता. सो आता मला थोडंसं म्हणजे मी प्रयत्नात असतो, असं नाही की मुद्दामपणे ना सवय आहे जी की चुकीची आहे, जी मी बदलतोय की थोडंसं एक कन्सिडर करून 8:30च्या कॉल टाईमला 9पर्यंत पोचलो तरी चालेल यार, चालवून घेतात यार. हे थोडंसं ना, म्हणजे माझं कसं होतं ना की आता टेलिव्हिजन हा एक असं माध्यम आहे ना की तिथे तुम्हाला खूप काळ काम करायचं असतं ना. तर एका पॉईंट नंतर तुम्ही जेव्हा इज होतं ना, एक कम्फर्ट होतो, तर त्या कम्फर्टमध्ये होतं माझं हे. एखाद्या लिमिटेड टाईम प्रोजेक्टसाठी, मग फिल्मच्या किंवा कुठल्या अजून दुसऱ्या एखाद्या याच्यात होण्याची होत नाही. म्हणजे तिथे मी खूप कॉन्शियस आणि खूप जास्त असा काटेकोर असतो ह्याला घेऊन. पण आहे ना, इथे एका पॉईंट नंतर ते सुटतं. चुकीचंच आहे, मी परत जस्टिफाय नाही करत, रॉंग आहे. मी आता स्वतःला ती खुणगाठ बांधली की हे असं काही कस्टमायझेशन नसतं की हे प्रोजेक्ट ते प्रोजेक्ट. सो असं मला लेट झाला आणि ही येऊन थांबली होती जी त्या पॉईंटला आम्ही भेटणार होतो एका पॉईंटला. आणि तिथनं मग आम्ही गाडीतनं माझ्या पुढे जाणार होतो. पुढे ट्रॅफिक लागलं भयानक, घोडबंदर रोडला खूप जास्त नेहमीप्रमाणे जाम होतं. हे सगळं नंतरचे मुद्दे. पण मी ज्या वेळेला येणार सांगितलं होतं त्यावेळेला मी काही पोचलो नाही. मला काहीतरी 15-20 मिनटं लेट झाला. सो तो पहिला वाद होता जिथे मी सरेंडर केलेलं. खरं तर मी इकडनं हे नव्हतं, हां, पण तो खूप टोकाला गेला होता तिच्याकडनं, जे की साहजिक पण होतं. ज्या ती व्यक्ती म्हणून जे आहे ते जर बघितलं आपण तर ते करेक्ट होतं टोकाला जाणं. मी जर तसा असतो तर मी पण एक्स्ट्रीम टोकाला गेलो असतो विचारांनी. पण ते शांत झालं. त्याच्यानंतर मला वाटत नाही की एवढं झालंय कधी. त्यानंतर प्रोफेशनली जरी मी कुठेतरी, आम्ही दोघं एकत्रित कुठेतरी बांधील होते, एका वेळ दिली आहे, 2 मिळून. म्हणजे असं नाही की आपल्या दोघांनी मिळून कोणाला तरी वेळ दिली. असं झालंय आणि असं लेट झाल्यास मला तरी नाही आठवतं की झालंय. नाही तसं नाही, कॅमेरा आहे म्हणून हे नको करूस. नाही तसं मला आठवत नसेल तर सांग. पहिला वाद, भांडण जे असतं ते झालं. आणि तिथे ते तू सांगितलंस. पण मला इथे विचारायचं आहे की तुमचं जुळलं वगैरे ठीक आहे, पण आपण जेव्हा विचार करत असतो ना, माझ्या आयुष्यात येणारा तो किंवा माझ्या आयुष्यात येणारी ती कशी असावी, कसा असावा, हे आपण विचार करत असतो. ती तुझ्या आयुष्यात जेव्हा आली, त्याआधी आपल्या आयुष्यात ही कशी मुलगी असावी, तुझ्या कल्पना काय होत्या आणि त्याच्याशी ती किती जुळतीये? अच्छा, जरा काय म्हणतात मी प्रयत्न करतो उत्तर देण्याचा. सो बेसिकली मी अशा पॉईंटला होतो माझ्या आयुष्यात की जिथे मी खरं तर सेम इंडस्ट्री, सेम फील्ड, सेम डिपार्टमेंट, लांबपर्यंत नको होतं. मला नको झालं होतं आधीच्या अनुभवांमुळे काही.
मी थोडासा लांब गेलो होतो या गोष्टीपासून की नको, म्हणजे मी नट आहे तर नटच नको, किंवा जरी मी नट असतो तरी पण मग दुसऱ्या डिपार्टमेंटची कोणी नको, म्हणजे मीडियाशी रिलेटेडच काही नको, आपण अरेंज मॅरेजच बघू. किंवा मी थोडंसं या बाबतीत माझे विचार खूप टोकाला जाऊन येत होते. आणि त्या काळात पॅरलली आमची मैत्री होत होती, त्या काळात आमचं तसं काही होण्याचा संबंधच नव्हता. सो तेव्हा जो मग खरं तर आता परत तेच आहे की मला ते वाटतं की मी सांगायला आवडेल मला की माणूस कुठल्या प्रोफेशनचा आहे, काय करतो, किंवा त्याचं तो व्यवसाय काय, हे नाही ठरवत की माणूस कुठल्या सिच्युएशनमध्ये इधर चूक करेल किंवा इधर काहीतरी जिंकेल, त्या सिच्युएशनवर मात करेल. म्हणजे त्याचं प्रोफेशन या गोष्टी नाही डिटरमाइन करत, तो माणूस कसा आहे हे डिटरमाइन करतं, त्याच्या व्हॅल्यूज काय आहेत, किंवा तो किती खरा आहे, प्रामाणिक आहे स्वतःशी, हे ते डिटरमाइन करतं. तो प्रोफेशन डॉक्टर असू दे, इंजिनियर असू दे ना, ते काय. सो हे कुठेतरी मला माहिती होतं, पण काय होतं ना, ते म्हणलं की आधीचे अनुभव असे होते की एक वॉल्स आल्या होत्या खूप जास्त, मीच माझ्या मनाला घालून ठेवल्या. आणि जशी जशी आमची मैत्री होत गेली तसं जसं समजत गेलं की अरे, जसं ही मगाशी एक पटकन बोलता आली EQ आणि IQ, म्हणजे इंटेलेक्च्युअल कोशंट आणि इमोशनल कोशंट, या दोन पातळ्यांवरती खूप जास्त म्हणजे काय म्हणतात त्याला की कॉम्प्लिमेंट करतोय आम्हाला. म्हणजे जसं नॉर्मल एक स्विच बोर्ड असतो आणि एक चार्जरची पिन असते, की ते वेगळे असतात, पण ते म्हणजे 3 पिनची पिन 2 मध्ये नाही घुसत. ते जितकं लॉजिकल आहे तितकंच लॉजिकली समजायला लागलं की अरे नाही, म्हणजे आपण EQ IQ बोलतो तर आपल्या चर्चांमध्ये जेव्हा जेव्हा काही मुद्दे येतात तेव्हा अरे असं होतं की आपण कॉम्प्लिमेंट करतोय. म्हणजे माझा मुद्दा हा तिला कॉम्प्लिमेंटिंग असतो चर्चेतला, किंवा तिचा मुद्दा हा मला कॉम्प्लिमेंटिंग असतो. विचार म्हणजे मुद्दा म्हणजे एक्सप्रेस केल्यावर ते मुद्दे होतात ना. सो तेव्हा मला कळायला लागलं की नाही, म्हणजे मुळात तुम्ही म्हणलात तसं मी अशी काही इमेज बांधलीच नव्हती. मी एवढंच ठेवलं होतं की इंडस्ट्रीतलं तुझ्या बाबतीत असं काही? मी कारण तू आधी जर्नलिस्ट, मग ॲक्ट्रेस, आणि मग आता तुझ्या घरात जाणारेस तिथे ऑलरेडी एक बॅगेज आहे तसं मोठं की आईने त्याच्या भरपूर हे करून ठेवलं, म्हणजे ते सेलिब्रिटी आणि हे. सो तुझ्या बाबतीत तू काय विचार केला होतास की तुझा होणारा तो कसा असेल, आणि तसाच शुभंकर आहे का? म्हणजे क्वालिटी वाईज बघ, प्रोफेशन वाईज नाही पण क्वालिटी वाईज. खरं सांगायचं तर त्यालाही माहिती आहे, म्हणजे ह्याच्यावर आमचीही चर्चा झाली होती की मी थोडंसं लग्न या विषयापासून लांबच होते, म्हणजे टाळत होते म्हणशील तरी चालेल, की टाळत होते अक्षरशः. आणि असं एक असतं ना की एक म्हणजे 2-3 वर्ष तुम्ही सिंगल असता आणि ॲब्सोल्युटली सिंगल असता, की तुम्ही तुमचं आयुष्य छान एन्जॉय करता. दॅट डझंट मीन की तुम्ही स्वार्थी आहात असं नाही, पण तुमचं एक छान रुटीन आहे, कामासाठी वेळ देत आहे, कशातही कोणालाही काही तुम्ही आन्सरेबल नाही आहात, घर छान, आईबाबा, इतकं सगळं, मित्रमैत्रिणी, परिवार आणि आपलं काम, हे सगळं होत असताना मला असं लग्नाबद्दल अजिबातच हे नव्हतं की नको, आपण आत्ता नको करायला. आणि त्याने सांगितलं तो मुद्दा खरं तर आमच्या चर्चेत सगळ्यात पहिल्यांदा आला की मी अशी होते की नाही, इंडस्ट्रीमध्ये मला बघायचंही नाही आहे, लग्न नाही पण मला रिलेशनशिप किंवा अफेअर पण नाही, माझे काही अनुभव किंवा काही नाही, पण मला एक असं होतं की नाही, नको, म्हणजे नको. आपण इन केस अरेंज मॅरेज केलं, खरं तर सिंगल राहायचाच विचार होता की छान आपल्याला कामाला मस्त वेळ देता येतो, आपण सकाळी उठा, छान वर्कआउट, असं सगळं आपलं छान ठरलेलं डिझाईन आहे, त्याच्यात आणखीन आता कुठली स्पेस मला नव्हती कोणाला हे करायची. सो असं होतं की नाही, इंडस्ट्रीमध्ये नाही करायचं. सेकंड थिंग इज, म्हणजे घरचे जेव्हा बघत होते त्यावेळी मी अशा 2च गोष्टी सांगितल्या होत्या की मला माझं काम हे छान, मला आयुष्यभर एन्जॉय करायचं आहे, ते मला करून देणारी फॅमिली असेल तर आवडेल, आणि मला मुंबईत राहायचं आहे, मला मुंबईत राहायचं आहे, इतकं माझं हे होतं. आणि तिसरं, इंडस्ट्रीमध्ये नाही का, त्यांनाही सांगितलं होतं की मला इंडस्ट्रीमध्ये नाही बघायचं आहे कोणी. सो अजिबातच नाही, म्हणजे असं तू जे म्हणतेस की एक पिक्चर काही तयार केलं तो प्रश्नच येत नाही. पण ह्या 3 ज्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी, म्हणजे आज मगाशी जसं म्हणाले की ही तत्त्व थोडीशी माझी होती,
ती कुठेतरी मला मागे आणावीशी वाटली आणि त्याचा विचार आधी करावासा वाटला. तिथे मला असं वाटते ते पिक्चर कुठेतरी एक तर मोठी हे की पुण्याची आता सून होणार आहेस तू म्हणजे तिथेच तू मोठी उडी घेतलीस खरं तर, म्हणजे तुझ्या तत्वांपासून लांब जात. पण ॲक्च्युली हे चांगलं पण आहे, जे आपल्याला मनाला पटतं ते आपण नेहमी आयुष्यात करायचं असतं. एक दुसरं मी म्हटलं तसं की अश्विनी एकबोटे यांचा शुभंकर मुलगा असल्यामुळे त्याला एक ऑलरेडी त्याच्या भोवती ते सर्कल आहे की आईचं अभिनेत्री असल्यामुळे. तर आत्ता त्या घरात तू चालली आहेस, तर काय सांगशील? म्हणजे त्यांच्याबद्दल तू आधी ऐकलं असशील, पाहिलं असशील, तर त्याविषयी मला ऐकायला आवडेल. म्हणजे आमच्यामध्ये चर्चा तो आशू आई असं म्हणतो, त्यामुळे मलाही मी ते आपसूक म्हणायला लागले. तेही खूप आपसूक झालं आहे खरं तर, की आशू आईचं काम इतकं पाहिलं आहे, काम करण्याची संधी नाही कधी आली. त्याचं थोडंसं मला वाईट वाटतं की मी त्यांना नेहमी म्हणते की बाबांना पण म्हणते, त्यालाही म्हणते की तुम्ही किती लकी आहात. म्हटलं मला तिचा सहवास लाभला असता, काम मी म्हणत नाही, सहवास जरी लाभला असता तरी मला खूप छान वाटलं असतं. पण डेफिनेटली तू जसं म्हणालीस तसं की त्यांनी कामच इतकं छान केलं आहे किंवा इतक्या काय म्हणतात एक वेगळा शिक्का, एक वेगळा ठसा त्यांनी उमटवला आहे की नक्की ते मला दडपण आहे. पण मला त्याही पलीकडे असं वाटतं की त्यांनी पण मला इतकं छान सगळ्यांनी इतकं स्वीकारलं आहे की मला असं वाटतं आशुआई आज आपल्याला बघत असेल असं आणि तिला खूप छान वाटत असेल. म्हणजे आणि तिच्यासाठी म्हणून आम्ही छान काम करत राहू दोघंही. आज असं असतं ना, प्रत्येक म्हणजे मुलीच्या बाबतीत म्हणतात की मुलांपेक्षा मुलीच्या बाबतीत म्हणतात की आई असायला हवी त्यावेळेला. पण असं असतं, मुलं खूप हळवी असतात, ते बोलत नाहीत पटकन, पण त्यांच्या मनात कुठेतरी असतं. पण आज तुझ्या आयुष्यात इतका मोठा दिवस येणार आहे, इतकं मोठे छान आनंद, आणि आज आई नाही आहे पण आईचे आशीर्वाद नेहमीच आपल्यासोबत असतात, ती आपल्याला बघत असते. सो आज आई असती तर एका फटक्यात तिने पसंत केलं असतं. ह्याच्यावर आमची हां, तू आईला तुला आता जास्त माहिती आहे, त्यामुळे काय म्हणाली असती पहिल्यांदा हिला घेऊन गेला अश्विनी? मी म्हणजे आमच्या पण चर्चा झाल्या त्याच्यावर खूप वेळा की असती आत्ता इथे असती तर काय. म्हणजे आम्ही कुठे कुठे जातो, फिरतो, मी हे त्याला करत असतो. कधीही हा प्रश्न विचार, मी आत्ता हे केलंय त्याच्यावर आशुआई काय म्हणाली असती रे, किंवा ते पहिलं भांडण, आमचं पहिलं भांडण, म्हटलं ह्याला आशुआई कशी रिॲक्ट झाली असती किंवा काय तिने काय कोणाची बाजू घेतली असती, खरं सांग मला. असे मी त्याला काही मध्येच कधीही हा प्रश्न विचारू शकते त्याला. आणि मी पण म्हणजे बोलत असतो की आता ती खूप खुश झाली असती जर हे पाहिलं असतं तिने, तर ती असायला पाहिजे होती. तुला तू हिच्याबद्दल सांगितलं असतंस तर पहिल्या त्या काय बोलल्या असत्या, किंवा तुला जास्त माहिती आई म्हणून? पहिले म्हणजे तिने मला खूप आधीच सांगितलं होतं कॉलेजमध्ये असताना की तू म्हणजे डायरेक्टच सांगायचं तर तू अफेअर्स हवी तेवढी कर, पण घरी जिला घेऊन येशील ते घेऊन आल्यानंतर मग मी म्हणजे मग ते माझ्याकडे सुपूर्त केल्यासारखं आहे. मग लक्षात ठेवायचं की ते आयुष्यभराचं पुढे काहीतरी कनेक्शन असेल आणि त्या दृष्टीनेच घरी आणायचं, नाही तर घराकडे तिची वाटही दाखवलं, घर हे माझं घर हे दाखवायचं पण नाही, असं तिने मला खूप आधी सांगितलं होतं. सो जर मी अमृताला म्हणजे नेलं असतं किंवा भेटली असती, ती अमृताला भेटू शकली असती, तर ऑब्व्हियसली तिला खूप छान वाटली असती. आणि कितीतरी गोष्टी, जसं ती पण तशीच होती ना काही काही बाबतीत की खूप जिद्दी होती. हीच तत्त्व जी अमृताची काही तत्त्व आहेत त्यातली तत्त्व तिची पण होती की म्हणजे ती कधीच वेळेच्या 5 मिनटं आधी हजर असण्याचा तिचा नेहमीच असायचीच. म्हणजे अगदीच काय ॲक्सिडेंट झाला आहे किंवा काय ट्रॅफिक लागलं आहे तर वेगळी गोष्ट, पण ती कधीच अशी हे नव्हती. किंवा जसं ती म्हणली की तिला त्या वेळेला एखादी गोष्टीची वेळ जी ठरली आहे त्या वेळेला ती करायची सवय आहे, तशी तिची पण सवय होती. म्हणजे अर्थात आता ती माझ्या आजी आजोबांचे संस्कार आणि तिच्या पुढे वैयक्तिक याच्यात तिने वेळ घेतला असता नक्कीच. म्हणजे एक टेस्टिंग पिरियड पसंत करायला वेळ घेतला असता. तिने खूप काउन्सिलिंग केलं असतं आमच्या दोघांचं, खूप जास्त चर्चा केली असती आमच्यासोबत, कुठे कुठे नेलं असतं, तिथे नेऊन आमच्याशी गप्पा मारल्या आणि त्यातून काढायचा प्रयत्न केला असता की अरे हे खरंच नक्की आहे ना, म्हणजे हे आयुष्यभरासाठी म्हणतायत का खरंच आहे आतून. हा एक वेळ तिने घेतला असता नक्कीच, कारण तिला मी तेवढं ओळखत होतो. ती अगदी छोट्यातला छोटा निर्णय पण असा म्हणजे खूप विचार करून घ्यायची पुढच्या होणाऱ्या गोष्टी. सो मला तेच वाटतं की आवडली असती, खूप पसंत केलं असतं तिने मनापासनं या गोष्टींमुळे, की ॲटलिस्ट
ह्या बाबतीत आपल्या पोराला ती लाईनीवर ठेवेल किंवा काय बाबा या गोष्टी आहेत. सो पसंत केलं असतं, पण तेच की वेळ खूप घेतला असता तिने, म्हणजे उलटं पालटं करून म्हणतात ना ते सत्व परीक्षा. सत्व परीक्षा नाही, अगदी एकदम टेलिव्हिजनचा शो कुठला तरी मराठी सिरियल दिसली आपल्याला तसं नाही, पण छान एन्जॉय करत करत तिने तो वेळ घेतला असता. हां.